संकेत जियाला जेवायला घालतो आणि त्यानंतर तिला औषध देतो. त्यानंतर तिला झोपवताना म्हणतो, मला ऑफिसचं थोडं काम आहे ते मी करून घेतो. तोपर्यंत तू झोपून घे, आराम कर. संकेत जियावर ब्लँकेट टाकतो, पण जिया फक्त टुकटुक त्याच्याकडे बघत राहते. संकेत तिला बघून म्हणतो, जिया झोप ना, मी सांगितलं ना झोप आणि आराम कर. जिया अजूनही संकेतकडे टक लावून बघत असते. संकेत डोळे फिरवतो आणि स्वतःच्या हाताने जियाच्या डोळ्यांवर हलका स्पर्श करून तिला बंद करायला लावतो. त्यानंतर जिया डोळे बंद करून पडून राहते. संकेत सोफ्यावर जाऊन बसतो आणि आपला लॅपटॉप उघडतो. तो कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण वारंवार त्याचं लक्ष लॅपटॉपवरून जियाकडे जात राहते. ती शांतपणे झोपलेली असते, पण तिचा निरागस चेहरा त्याला गोंधळात टाकतो. संकेत स्वतःशीच पुटपुटतो, मी हिला इथे हिची काळजी घ्यायला आणलंय की त्रास द्यायला? मला विकीकडे हिला घेऊन जावं लागेल का? संकेत स्वतःचं डोकं पकडतो. त्याने ठरवलं होतं की जियाला स्वित्झर्लंडमध्येच सोडून निघून जाईल, पण आता तिची निरागसता पाहून त्याचा विचार बदलत होता. खरंच त्याने तिला एका अनोळखी देशात एकटं सोडून द्यावं का? जर तिच्यासोबत काही वाईट घडलं, तर ती एखाद्या संकटात सापडली तर? ह्या विचारांनी तो अजूनच चिडचिड करू लागला. काय झालंय मला? मला तिची काळजी का वाटते? डॅमिट, मला काय होतंय? संकेतच्या मनात जियाबद्दल अनेक गोंधळलेले विचार येत होते, ज्यांचा त्याला काहीही अर्थ लागत नव्हता. त्याला समजत नव्हतं की ह्या मुलीला काय करावं, कसं टाळावं. त्याचा मेंदू अजूनही या विचारांत गुंतलेला असतो की त्याच्या फोनचा आवाज येतो. तो फोन उचलून इंस्टाग्राम उघडतो आणि पाहतो की त्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे. ती रिक्वेस्ट पाहून त्याचा चेहरा करपतो. रिक्वेस्ट अर्शी मल्होत्राची होती, त्याची एक्स गर्लफ्रेंडची, ज्याची तो सावलीही पाहू इच्छित नव्हता. अर्शीने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? तिला खरंच असं वाटत होतं की संकेत ती रिक्वेस्ट स्वीकारेल? संकेत चिडून फोन टेबलवर फेकतो आणि सोफ्यावर आडवा होतो. त्याचं डोकं दुखायला लागतं. तो असाच विचार करत राहतो की पुढे काय करायचं, आणि ह्या विचारांमध्येच त्याला झोप लागते. झोपेच्या दरम्यान त्याला पुन्हा एक ओळखीचा आवाज ऐकू येतो, संकेत बेटा. संकेत एका अंधाऱ्या जागी उभा असतो. त्याच्या भोवती कुणीही नसतं. अचानक त्याचा आवाज ऐकू येतो आणि तो वळून पाहतो. त्याच्यासमोर त्याची आई उभी असते. तिच्या चेहऱ्यावर खूप दुःख असतं. तिच्या डोळ्यांमध्ये एक अनामिक वेदना असते. तिच्या अशा स्थितीने संकेतच्या काळजावर जणू कुऱ्हाड चालते. तो तिला विचारतो, आई काय झालं? तुम्ही इतक्या दुःखी का दिसताय? काहीतरी सांग ना. संकेतची आई शांत स्वरात म्हणते, संकेत बेटा, आता फक्त तूच काही करू शकतोस. तिच्या वेदना तूच संपवू शकतोस. ती खूप संकटात आहे. तिला तुझी गरज आहे. तिला एकटं सोडू नकोस. संकेत गोंधळून जातो. कोण संकटात आहे आई? तुम्ही कुणाबद्दल बोलताय? आजकाल तुम्ही सारखीच ही गोष्ट सांगताय, पण तो व्यक्ती आहे तरी कोण? संकेतची आई अजून दुःखी दिसू लागते. ती त्याच्याकडे पाहून म्हणते, तिने खूप सहन केलंय. आता जर तिच्यासोबत काही वाईट झालं तर मी सहन करू शकणार नाही. तिला मदतीची गरज आहे आणि ती फक्त तूच करू शकतोस. संकेत अधिकच गोंधळतो. त्याला काहीही समजत नव्हतं. तो विचार करू लागतो की त्याची आई कुणाबद्दल बोलत होती. त्याचवेळी तो पाहतो की तिच्या भोवती पांढरा धूर पसरू लागतो. संकेत घाबरतो आणि तिच्या दिशेने धावतो. आई, आई, तुम्ही कुठे जाताय? थांब आई. संकेत तिला गाठण्याचा प्रयत्न करतो, पण ती जणू त्याच्यापासून दूर जात राहते. ती जरी 4 पावलांवर असली तरी तो तिला गाठू शकत नाही. संकेत घाबरतो आणि तिच्या दिशेने धावतो. आई, आई, तुम्ही कुठे जाताय? थांब आई. संकेत तिला गाठण्याचा प्रयत्न करतो, पण ती जणू त्याच्यापासून दूर जात राहते. ती जरी 4 पावलांवर असली तरी तो तिला गाठू शकत नाही. हळूहळू ती त्या पांढऱ्या धुरामध्ये अदृश्य होत जाते आणि शेवटचे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येतात. तिची मदत कर संकेत. तिला एकटी सोडू नकोस. संकेत घाबरून उठतो. त्याच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढलेला असतो. हृदय जोरात धडकत असतं आणि तो खूप गोंधळलेला वाटत असतो. त्याने 4ही बाजूंना नजर फिरवली. तो आपल्या खोलीतच होता. सोफ्यावर झोपलेला होता. म्हणजे पुन्हा एकदा तोच स्वप्न आणि त्याच त्याच्या आईच्या जुन्या गोष्टी. संकेतला अजूनही कळत नव्हतं की त्याची आई नक्की कोणाच्या मदतीसाठी सांगत होती. तेवढ्यात टेबलवर ठेवलेला त्याचा फोन जोरात वाजू लागतो. तो फोन उचलून बघतो. आकाशचा कॉल होता. संकेत एक खोल श्वास घेतो. स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो. टेबलवरचं पाणी पितो आणि मग फोन उचलतो. हॅलो. हो भाऊ. समोरून आकाश बोलतो. संकेत कुठे आहेस? मी किती वेळापासून तुला कॉल करतोय, उचलत का नाहीस? संकेत थोडा रिलॅक्स होत उत्तर देतो. ते काही नाही भाऊ, मला डुलकी लागली होती. तू सांग सगळं ठीक आहे ना? आकाश उत्तर देतो. हो सगळं ठीक आहे. फक्त तुला विचारण्यासाठी कॉल केला की तिकडे सगळं कसं चाललंय. तू कसा आहेस आणि जिया कशी आहे? ती ठीक आहे ना? संकेत जियाकडे पाहतो. ती बिछाण्यावर शांत झोपलेली असते. तो आकाशला उत्तर देतो. माहीत नाही. संकेतच्या उत्तराने आकाश गोंधळतो. म्हणजे जिया तुझ्यासोबत नाही का? संकेत थोडा थांबून म्हणतो. भाऊ तू बरोबर म्हणत होतास. जिया खरंच खूप विचित्र आहे. तुला माहीत आहे तिने काय केलं? आकाश अजून गोंधळून जातो.
असं काय केलं तिने? संकेत खोल श्वास घेतो आणि आकाशला पूर्ण गोष्ट सांगतो. तो जियावर रागावला आणि तिला बाल्कनीत सोडून गेला. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी परत आला तेव्हा जिया तिथेच उभी होती, बर्फात गोठलेली. आकाश हे ऐकून हैराण होतो. तो धक्का बसल्यासारखा विचारतो, खरंच जियाने असं केलं? पण तू नक्की तिच्यावर रागावलास तरी कशासाठी? तिने काही चूक केली होती का? संकेत क्षणभर विचारात पडतो. त्याला समजत नाही की आकाशला खरी गोष्ट सांगावी की नाही. अखेर तो ठरवतो की सांगायचं नाही आणि फक्त एवढंच बोलतो, काही नाही भाऊ, तसं काही मोठं नव्हतं. फक्त तिच्या एका गोष्टीमुळे थोडा चिडलो होतो आणि तिला तिथेच सोडून निघून गेलो. मला काय माहीत होतं की ती तिथेच थांबून राहील. जर अजून थोडा वेळ बर्फात राहिली असती तर कदाचित ती वाचलीच नसती. आकाश गंभीर आवाजात बोलतो, संकेत तू तिच्यावर असा रागावू नकोस. मला आधीच तिच्यात काहीतरी वेगळं वाटत होतं. ती पूर्णपणे नॉर्मल वाटत नाही. तिने जे केलं त्यावरून हे स्पष्ट आहे, ती कोणत्या तरी मानसिक समस्येने ग्रस्त असावी. कदाचित तिला डॉक्टरची गरज आहे. संकेत डोकं हलवतो, मलाही तसंच वाटतंय. तुला आठवतंय माझा एक मित्र विकी जो माझ्यासोबत परदेशात शिकत होता? आकाश थोडा विचार करून म्हणतो, होतोच ना, जो डॉक्टर होतोय म्हणत होतास? संकेत म्हणतो, हो, आणि आता तो खरोखर डॉक्टर झालाय. इथल्या एका हॉस्पिटलमध्ये तो मानसिक रुग्णांवर उपचार करतो. मला तो क्लबमध्ये भेटला होता. त्याने सांगितलं की तो याच प्रकारच्या पेशंट्सवर काम करतो. मला वाटतं मला जियाला त्याच्याकडे न्यायला हवं. कदाचित तो समजू शकेल की जियाला नक्की काय प्रॉब्लेम आहे. आकाश म्हणतो, हो, मलाही असंच वाटतं. एकदा तरी तिला विकीला दाखव. संकेत काही वेळ शांत राहतो आणि मग म्हणतो, आणि भाऊ, अजून एक गोष्ट सांगायची आहे. आकाश म्हणतो, हो बोल, मी ऐकतोय. संकेत गोंधळतो. त्याला समजत नव्हतं की त्याने आकाशला हे सांगावं की नाही, की त्याला स्वप्नांमध्ये त्याच्या आईचा आवाज ऐकू येतो आणि त्या वारंवार त्याला सांगतात, तिची मदत कर संकेत, तिला तुझी गरज आहे. संकेत स्वतः अजूनही या गोष्टीचा अर्थ लावू शकलेला नव्हता. आई नक्की कोणाबद्दल बोलत होती? त्याने ही गोष्ट आकाशला सांगावी का? काही सेकंद संकेत काही बोलत नाही. तेव्हा आकाश विचारतो, काय झालं? काय सांगत होतास तू? संकेत पटकन भानावर येतो आणि फक्त एवढंच बोलतो, मला तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की आय लव्ह यू भाऊ, आणि मला तुझी खूप आठवण येते. संकेतच्या या शब्दांनी आकाश हलकंसं असतो आणि म्हणतो, आय लव्ह यू टू, आणि मलाही तुझी खूप आठवण येते. स्वतःची आणि जियाची नीट काळजी घे. इथल्या गोष्टींची काळजी करू नकोस. सगळं मी बघून घेईन. तुझं तिकडचं नीट सांभाळ. संकेत हलकंसं असतो आणि मग दोघंही फोन कट करतात. संकेत जियाकडे पाहतो, जी बिछाण्यावर शांत झोपलेली असते. तिला पाहून तो मनात विचार करतो, तिला डॉक्टरकडे नेणं नंतर पाहू. आधी विकीने सांगितलेली टेक्निक वापरून बघतो. मला तिला बोलतं करायलाच हवं आणि मी ते नक्की करणार, मग काहीही होवो. संकेत लुथरा जियाला आपल्या गाडीजवळ घेऊन जातो आणि तिच्यासाठी दरवाजा उघडतो. जिया नेहमीप्रमाणे पॅसेंजर सीटवर बसते. संकेत ड्रायव्हर सीटवर बसतो. त्याच्या डोळ्यात एक गूढ आणि थोडीशी शरारती चमक होती, जणू तो असं काही करणार होता जे जिया कधी कल्पनेतही करू शकली नसती. संकेत गाडी स्टार्ट करत जियाकडे पाहतो आणि मनातच म्हणतो, आज काहीही झालं तरी तुला बोलतं करूनच सोडेन, बस बघत जा. संकेत गाडी सुरू करतो आणि दोघंही एका रिकाम्या रस्त्यावर पोहोचतात. तो जियाकडे गूढ नजरेनं पाहतो, जी शांतपणे आपल्या जागेवर बसून फक्त पुढं पाहत होती. जियाला गप्प बसलेलं पाहून संकेत हलक्या स्मितासह मनातच म्हणतो, जितकं शांत बसायचंय बस. माझ्या गाडीची स्पीड पाहून जर तुझी किंकाळी निघाली नाही तर माझं नावही संकेत लुथरा नाही. संकेत हळूहळू गाडीचा वेग वाढवतो आणि काही क्षणांतच ती त्याच्या रेसिंग स्पीडवर पोहोचते. इतकी प्रचंड स्पीड होती की कोणाच्याही अंगावर काटा यावा. संकेत जियाकडे पाहतो. ती अजूनही तशीच शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता. संकेत आश्चर्यचकित होत मनात म्हणतो, ही कसली मुलगी आहे? एवढ्या प्रचंड वेगातही हिला काही वाटत नाही. पण काही हरकत नाही, आता मी खऱ्या अर्थानं वेग वाढवतो. आता तुला नक्कीच घाबरवतो. संकेत गाडीचा वेग दुपटीने वाढवतो. आता तर गाडी अशी पडत होती की फक्त एका झटक्यात गायब होत असल्यासारखी वाटत होती. त्याला खात्री होती की आता तरी जिया घाबरेल आणि ओरडून बोलेल की गाडी थांबव. त्याच्या आत्मविश्वासाला सीमा नव्हती. पण त्याने पुन्हा जियाकडे पाहिलं आणि त्याचं तोंड खुलं राहिलं. ती अजूनही तशीच शांत होती, जणू काही गाडी नॉर्मल स्पीडमध्येच चालली होती. संकेत अविश्वासानं पुटपुटला, इम्पॉसिबल. ही मुलगी आहे की दगड? हिला अजिबात भीती वाटत नाही का? तेवढ्यात अचानक समोर सिग्नल आणि काही पोलीस निरीक्षक उभे असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या गाडीचा वेग पाहून ते सैरभैर झाले आणि हाताने त्याला थांबण्याचा इशारा करू लागले. पण स्पीड एवढा जास्त होता की गाडी एकदम थांबवणं अशक्य होतं. संकेत सिग्नल तोडून पुढे निघून जातो आणि पोलीस त्याच्या मागे धाव घेतात. त्यांच्या गाड्या आणि बाईक्स गतीने त्याच्या मागे लागतात. काही वेळानंतर संकेत कसा तरी गाडी नियंत्रणात आणतो. तो रेअर मिररमध्ये पाहतो. पोलीस त्याच्या मागेच होते. तो वैतागून म्हणतो, शिट मॅन, या मुलीच्या नादात किती मोठं संकट ओढवलं. थोड्या अंतरावर जाऊन तो गाडी थांबवतो आणि जियाकडे पाहतो. ती अजूनही शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता.
हे पाहून संकेत इतका चिडतो की आपल्या केसांचा झटका पकडतो. त्याला वाटतं की स्टिअरिंगवर जोरजोरात आपलं डोकं आपटावं. पोलीस त्याच्या गाडीपर्यंत पोहोचतात. संकेत खोल श्वास घेत आपल्या सीटवर डोकं टेकवतो आणि मनातच म्हणतो, हे लोक कसे हँडल करू आता. कसा तरी आपल्या ओळखी वापरून त्याने पोलिसांना शांत केलं. नंतर तो आणि जिया हॉटेलमध्ये परततात. रूममध्ये पोहोचतात संकेत आपला कोट फेकतो आणि सोफ्यावर निश्चित पडतो. पोलिसांनी मोठा गोंधळ घातला होता आणि मोठ्या मुश्किलीने त्याने सगळं शांत केलं होतं. संकेत जियाकडे पाहतो, जी त्याच्यासमोर शांत उभी होती. तो चिडून म्हणतो, आता माझ्या डोक्यावर का उभी आहेस, जा इथून. डोकं फिरवलंस अगदी. संकेत पाहतो की जिया अजूनही तिथेच उभी आहे आणि त्याच्याकडेच पाहत आहे. संकेत एक खोल श्वास घेतो, सोफ्यावरून उठतो आणि जियाच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यांना हातांनी धरतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहतात. संकेत जियाच्या डोळ्यात पाहत गंभीर आवाजात म्हणतो, जिया प्लीज, प्लीज काहीतरी बोल. तुझी समस्या काय आहे, तू बोलत का नाहीस. अरे काहीतरी तरी बोल ना यार. निदान हलकंसं हस तरी, किंवा रड तरी, किंवा काहीही कर जे तुला योग्य वाटतं, पण काहीतरी तरी कर यार. तुझं हे दगडासारखा चेहरा पाहून पाहून मी कंटाळलो आहे. कधी रात्री असंच माझ्यासमोर उभी राहिली तर तुला पाहून मला नक्की हार्ट अटॅक येईल. तुला माहिती आहे का, अंधारात जर कोणीतरी तुला पाहिलं तर भूत समजून घाबरून जाईल. खरं सांगायचं तर भूत तरी वेडवाकडं तोंड करून घाबरवतात, पण तू. त्याच्या या बोलण्यावर जियाने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. संकेत वैतागून गादीच्या दिशेने जात म्हणाला, सोडून दे, तुझ्याशी काही बोलणंच बेकार आहे. तो गादीवर पडतो आणि झोपून जातो. तो नीट अनेक तासांपासून झोपलेलाच नव्हता, म्हणून त्याला प्रचंड झोप येत होती. जिया संकेतच्या जवळ येऊन उभी राहते. संकेत थोडक्यात डोळे उघडून पाहतो की जिया त्याच्याकडेच बघत आहे. संकेत वैतागून म्हणतो, काय, मला खूप झोप येते. तुला झोपायचं असेल तर इथेच झोप, पण असं भूतासारखं माझ्या डोक्यावर उभी राहू नकोस. पण जिया अजूनही शांत उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. संकेतला समजलं की त्याने कितीही बोललं तरी जियाकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळणार नाही. तो जियाचा हात धरतो आणि तिला स्वतःच्या दिशेने गादीवर ओढतो. त्यानंतर तिच्यावर ब्लँकेट टाकतो आणि तिला हलकंसं मिठीत घेत म्हणतो, आता शांतपणे झोप, मला खूप झोप येते. संकेत झोपून जातो. जिया देखील आपले डोळे बंद करते. काही तासांनंतर फोनच्या आवाजाने संकेतची झोप उघडते. तो झोपेतच खिशातून फोन काढतो आणि म्हणतो, हॅलो. समोरून एक आवाज ऐकू येतो, सर आपण कुठे आहात. अर्ध्या तासात तुमची खूप महत्त्वाची मीटिंग आहे, तुम्हाला आठवतंय ना. मी फक्त आठवण करून द्यायला फोन केला. संकेत पटकन डोळे उघडतो आणि फोनमध्ये वेळ पाहतो. शिट यार, मी इतका वेळ कसा झोपलो. मीटिंग सुरू होण्याची वेळ झाली आहे, मला जायला हवं. तो गादीवरून उठण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचवेळी त्याचं लक्ष त्याच्या बाजूला झोपलेल्या जियाकडे जातं. संकेतची नजर जियाच्या चेहऱ्यावर स्थिरावते. झोपेत जिया खूप सुंदर, गोड आणि निरागस दिसत होती. संकेत काही क्षण तिच्याकडे पाहतच राहतो. संकेत पाहतो की जिया त्याच्या अगदी जवळ झोपली आहे. त्याला आठवतं की झोपण्यापूर्वी त्यानेच तिला मिठीत घेतलं होतं आणि तिच्या जवळ झोपावलं होतं. नकळत संकेतचा हात जियाच्या चेहऱ्यावर जातो. त्याच्या बोटांनी तो हळुवारपणे तिच्या सुंदर चेहऱ्यावरून स्पर्श करतो. संकेतची बोटं जियाच्या भुवयांवरून फिरतात, मग तिच्या डोळ्यांवर, मग तिच्या लांबशा नाकावरून जात तिच्या गुलाबी ओठांवर स्थिरावतात. जियाचे ओठ बघून संकेतचा गळा कोरडा पडतो. तो हळूहळू तिच्या जवळ जातो आणि आपल्या अंगठ्याने तिच्या ओठांना हलकेच स्पर्श करतो. जियाचे ओठ खूप मऊ होते, जणू काही संकेतच्या बोटांना त्यांचा स्पर्श खूप आवडत होता. संकेत अजून काही कळायच्या आतच तो जियाच्या खूप जवळ पोहोचला, इतकं की त्याचे ओठ जियाच्या ओठांपासून फक्त काही अंतरावर होते. संकेत जियाच्या गरम श्वासांचा स्पर्श जाणवू शकत होता आणि त्याचा आनंद घेत होता, पण त्याचे ओठ जियाच्या ओठांना स्पर्श करतील त्याआधीच तो भानावर येतो. तो एकदम मागे हटतो आणि थोडा अस्वस्थ होतो. संकेत स्वतःशीच म्हणतो, हे मी काय करतोय. अरे हे काय होतंय माझ्यासोबत. मी ही मुलीकडे इतका काय आकर्षित होतोय. काही खास दिसत नाही ती. माझ्या वन नाईट स्टँडच्या मुलींपेक्षा काही वेगळी नाही. कमॉन संकेत लुथरा, विसरू नकोस की ही कोण आहे आणि तुझी हिच्याशी लग्न करण्यामागचे खरी कारण काय आहेत. संकेत खोल श्वास घेतो आणि गादीवरून उठतो. तो बाथरूममध्ये जातो आणि थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो. सूट घालून तो तयार होतो. तो जियाच्या जवळ जातो, जी अजूनही गाढ झोपलेली असते. संकेत तिला पाहून हसत म्हणतो, अगं अशी झोपली आहेस जणू कित्येक जन्मांपासून झोपली नाहीस. कुंभकर्णाची बहीण आहेस की काय. संकेत थोडा पुढे होतो आणि जियावर नीट ब्लँकेट पांघरतो. त्याला स्वतःच कळत नाही की तो जियाचा इतका का विचार करतोय. तो जियाला तितकासा सहनही करू शकत नाही, पण तिची काळजी घेतल्याशिवायही राहू शकत नाही. हल्ली त्याला हे सगळं काही जास्तच जाणवत होतं. संकेत आपल्या मीटिंगच्या ठिकाणी पोहोचतो. मीटिंगमध्ये जाण्यापूर्वी तो आपल्या असिस्टंटला बोलावतो आणि विचारतो, सांगा तुम्ही इथल्या प्रत्येक कोपऱ्याला ओळखता का. असिस्टंट उत्तर देतो, हो सर, मी इथेच जन्मलोय, मला इथल्या प्रत्येक ठिकाणाचं चांगलं ज्ञान आहे. संकेत थोडा विचार करून म्हणतो, मला इथून एक वस्तू हवी आहे, पण कुठे मिळेल ते मला माहिती नाही. कदाचित तुला माहिती असेल.
तू ती माझ्यासाठी आणू शकतोस का? असिस्टंट तत्काळ म्हणतो, नक्कीच सर, तुम्ही फक्त सांगा काय हवंय. संकेत गळा साफ करतो आणि मग हळूच असिस्टंटच्या कानात सांगतो की त्याला काय हवं आहे. त्याचं ऐकून असिस्टंट आश्चर्याने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतो. सर, तुम्हाला हे सगळं का हवंय? थोड्या वेळानंतर संकेत खोलीत परत येतो. त्याच्या हातात एक पिशवी असते जिच्यात काही महत्त्वाचं सामान असतं. कदाचित हे तेच सामान होतं जे त्याने खास असिस्टंटकडून मागवलेलं होतं. तो सामान टेबलवर ठेवतो. जिया नेहमीप्रमाणे खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत असते. संकेत जियाच्या जवळ आला. तू इथे काय करते आहेस? जिया मागे वळून संकेतकडे पाहते. संकेत म्हणाला, आज आपण फिरायला बाहेर जाणार आहोत. तुझ्याकडे फारसे कपडे आणि सामान नाही, त्यामुळे आपण तुझ्यासाठी शॉपिंग करू. आज आपण मॉलमध्ये जाऊ. म्हणून तू एक काम कर, बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करून तयार हो. मी तुझे कपडे बाथरूममध्ये ठेवतो. जिया शांतपणे बाथरूममध्ये जाते. संकेत तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये ठेवतो आणि मग टेबलाजवळ जातो, जिथे त्याने एक बॅग ठेवली होती, ज्यात आज त्याने काही खास सामान आणले होते. संकेत ती बॅग उचलतो आणि त्यातून एक काचेची बाटली बाहेर काढतो. त्या बाटलीत भरपूर झुरळे होते. झुरळांनी भरलेली ती बाटली पाहून संकेतच्या चेहऱ्यावर एक शरारती हास्य उमटते. आता पाहतोस तू कशी नाही बोलत. इतकी झुरळं पाहून तरी तू नक्कीच घाबरून किंचाळशील. थोड्या वेळाने जिया नेहमीसारखी बाथटबमध्ये बसते आणि नंतर अंघोळ करून बाहेर पडते. तेव्हाच संकेत बाथरूमच्या दाराखाली झुरळ आत सोडतो. त्यानंतर तो बाहेर उभा राहून जिया किंचाळते का ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण बराच वेळ काहीही आवाज येत नाही. संकेत बाथरूमच्या दरवाजापाशी कान लावून उभा राहतो, पण काहीही आवाज येत नाही. तो चकित होतो. जिया किंचाळत का नाहीये? झुरळांनी तिला घेरलं असणार, पण मग तिचा आवाज का येत नाही? थोडा वेळ जातो तरी आवाज काही येत नाही. मग संकेत दरवाजा उघडून आत डोकावतो आणि बघून थक्क होतो. जिया एका ठिकाणी शांत उभी असते आणि तिच्या शरीरावर भरपूर झुरळं चढलेली असतात. काही झुरळं तिला चावूनही घेतात, त्यामुळे तिच्या हातांवर आणि पायांवर हलकासा रक्तस्राव होतो. एक झुरळ तर जियाच्या गळ्यावर चढत असते, पण तिच्या चेहऱ्यावर अजिबात प्रतिक्रिया नव्हती. जिया! संकेत धावत तिच्या जवळ जातो आणि तिच्या शरीरावरून सर्व झुरळं झटकून टाकतो. जिया तशीच शांत उभी राहते आणि संकेत आश्चर्यचकित होऊन तिला पाहत राहतो. संकेत तिला लगेच उचलतो आणि बाथरूमच्या बाहेर आणतो. तो तिला सरळ पलंगावर झोपवतो आणि पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो, कारण झुरळांनी तिला अनेक ठिकाणी चावा घेतला होता. संकेत जियाच्या जखमांवर औषध लावू लागतो. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. औषध लावल्याने जळजळ होत असेल, पण जियाला काहीच जाणवत नव्हतं. संकेतला स्वतःवर खूप अपराधी वाटू लागलं. जियाला बोलतं करण्यासाठी त्याने किती वाईट पद्धतीचा वापर केला होता. झुरळांनी तिला इतक्या ठिकाणी चावलं होतं की रक्तस्रावही होत होता. संकेत स्वतःच्या वागण्यावर खूपच संतापतो. जखमांवर औषध लावताना तो म्हणतो, आय एम सॉरी जिया, हे सगळं माझ्यामुळे झालं. मीच ते झुरळ बाथरूममध्ये सोडले होते, पण मला फक्त एवढंच हवं होतं की तू काहीतरी बोलावं, कशाही प्रकारे पण बोलावं. तुझी शांतता मला सहन होत नाहीये. मला तुझा आवाज ऐकायचा आहे, तुला बोलताना पाहायचं आहे. जेव्हापासून मी तुला भेटलोय, मी तुझ्या चेहऱ्यावर एकही भावना पाहिल्या नाहीत, तुझा आवाज ऐकलेला नाही. म्हणूनच मी हे सगळं केलं. आय एम सॉरी. मला कल्पनाही नव्हती की यामुळे तुला इतका त्रास होईल. संकेतच्या बोलण्यावर जिया काहीही प्रतिक्रिया देत नाही, फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. औषध लावल्यावर संकेत तिचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि तिच्या गालांना हलकेच स्पर्श करतो. तो सौम्य आवाजात म्हणतो, चल, तुझ्यासाठी शॉपिंग करायची आहे ना? थोड्याच वेळात संकेत जियासोबत एका शोरूममध्ये पोहोचतो. तो तिला गाडीतून उतरवतो आणि तिचा हात धरून शोरूममध्ये घेऊन जातो. तिथे तो तिच्यासाठी भरपूर उबदार कपडे खरेदी करतो. संकेत स्वतःही विचार करत होता की तो अचानक आपल्या पत्नीबद्दल इतका काळजीत का वाटू लागला आहे. आता जियासोबत राहून त्याला एक वेगळीच भावना येऊ लागली होती. आधी जिया त्याला त्रासदायक वाटायची, पण आता तो तिच्याबद्दल अधिक विचार करू लागला होता. तिच्या विचित्र वागण्यामुळे संकेत अस्वस्थ होत होता आणि तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढू लागली होती. संकेत जियासाठी एक सुंदर ड्रेस निवडतो. त्याला ती ड्रेस खूप आवडते. तो जियाला लगेच ती ट्राय करावी असं सांगतो. ड्रेस दाखवत तो म्हणतो, हे बघ, हा ड्रेस तुला खूप छान दिसेल. चल, आज जाऊन बदलून ये. संकेत जियाला ड्रेस देतो आणि ती ड्रेसिंग रूममध्ये जाते. संकेत उत्साहाने बाहेर उभा राहून तिची वाट पाहतो. तो वाट पाहता पाहता इतर कपडे पाहू लागतो, पण बराच वेळ झाला तरी जिया बाहेर येत नाही. त्यामुळे संकेतला थोडी काळजी वाटू लागते. तो तिथे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला विचारतो, एक्सक्यूज मी? ती स्त्री सौम्य आवाजात उत्तर देते, बोला. संकेत थोडा संकोचात म्हणतो, खरं तर माझी पत्नी ट्रायल रूममध्ये ड्रेस ट्राय करायला गेली आहे, पण अजून बाहेर आलेली नाही. कृपया तुम्ही पाहू शकाल का की ती ठीक आहे का? तो एका विशिष्ट ट्रायल रूमकडे इशारा करतो. ती स्त्री हसून म्हणते, हो सर, नक्कीच. ती ट्रायल रूममध्ये जाते आणि संकेत बाहेर अस्वस्थपणे वाट पाहतो. त्याला विचार येतो, तिला काही झालं तर नाही ना? ती एवढा वेळ का घेत आहे? संकेत गोंधळून गेला होता.
पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, छान कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.